पुण्यातील गुन्हेगारी घटना थांबवण्याचं नाव घेत नाहीयेत। पोलिसांकडून कडक कारवाई होत असली तरी पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनलाय। अशातच पुण्यात आता केंद्रीय मंत्र्याच्या कर्मचाऱ्यावरही कुख्यात गुंडांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे आता सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला। कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी केंद्रीय नागरी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। यावरून सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील गुंडांनी क्षुल्लक कारणांवरून मारहाण केले। कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याच्या वादावरून मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आले। या सगळ्या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केंद्रीय मंत्र्यांचे निकटवर्ती देखील सुरक्षित नसल्याचं म्हटलं आहे। पुणे शहरात केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्ती देखील सुरक्षित नाहीत। कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केला होता। केंद्रीय मंत्री महोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचा काय हा प्रश्न उपस्थित सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडलेला आहे। भर रस्त्यात रिव्हॉल्वर काढणं, हाणामारीचे प्रकार नेहमीच घडताना आपल्याला दिसतात। मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदा सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। तर शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे काम करणारे देवेंद्र जोग हे कोथरूड भागात भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून निघाले असता गजानन मारणे टोळीतील सदस्यांनी त्यांच्या गाडीला कट मारला। त्यावेळी गाडीमध्ये बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर हे चौघे कट मारल्याचं देवेंद्र जोग यांनी सांगितलं। चौघा जणांकडे केवळ रागाने बघितलं आणि याचाच राग आल्याने चौघांनी मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केले। या मारहाणीत जोग यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली। उपचारासाठी त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं होतं। या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांची अशा पद्धतीने धिंड पोलिसांकडून आता काढण्यात आलेली आहे।